ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यातील हडपसर परिसरात असणारी जलसंपदा विभागाची मोक्याची जागा अविनाश भोसले यांच्या कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे आणि याच निर्णयाला आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय। आपण जी समोर बघतोय ही जी जलसंपदा विभागाची जागा आहे, जी इथल्याच एका संस्थेला अर्थात सुभाष सामुदायिक शेतकरी संघ या संघाला जलसंपदा विभागाने महाराष्ट्र सरकारने सामुदायिक शेती करण्यासाठी 1955 मध्ये ही जी जागा आहे, ही जमीन ही देण्यात आली होती। मात्र त्यानंतर हा करार संपलेला आहे। करार संपलेला असताना देखील या सुभाष सामुदायिक शेतकरी संघाकडून एक ठराव करून अविनाश भोसले यांच्या कंपनीला या जमिनीपैकी 30 एकर जागा देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या निर्णयाला आता विरोध होताना दिसतोय। नेमकं काय हा प्रकार आहे? कारण तुम्ही या सगळ्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करतायत। नेमकी ही घटना किंवा हा सगळा जमीन घोटाळा नेमका काय आहे? यामध्ये ही जागा या एक खाजगी संस्थेला भाडे कराराने दिली होती। 30 वर्षाच्या भाडे करारावरती दिली होती, पण ह्या लोकांनी ती फक्त शेती सामूहिक शेती करायची होती। पण या लोकांनी शेती करायचं सोडून त्यांनी एक बेकायदेशीर ठराव केला। ठरावामध्ये एक खाजगी बिल्डरांना तो जमीन विक्री करता ठराव केलेला आहे आणि त्या ठरावामध्ये वर्ग 2ची जागा 1 मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जर आपण पाहिलं तर ही जागा इतकी मोक्याची आहे की आज 154 एकर जागा आहे आणि या जागेचं जर व्हॅल्युएशन पाहिलं तर 2000 कोटीच्या सुद्धा पुढे जाऊ शकतं। असं असताना ही जागा इथले जे काही संस्थेचे संचालक तसेच सरकारी काही अधिकारी आणि यामध्ये मोठे मोठे मंत्री आणि राजकीय लेवलचे जे पुढारी आहेत यांचासुद्धा या जागेवरती डोळा आहे। आमचं असं म्हणणं आहे की या जागेचा जर सार्वजनिक लोकहिताकरता जर वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो लोकांना। पूर्व भागामध्ये एवढी मोठी जागा नाही आहे, याच्यामध्ये ससून रुग्णालय होऊ शकतं, अजून खेळण्याचे ग्राउंड होऊ शकतात, गोरगरिबांकरता कॉलेज होऊ शकतात, अनेक उपक्रम राबवू शकतात कारण एवढी मोठी जागा आहे। आणि उच्च न्यायालयाचं खंडपीठ बी होऊ शकतं, तसेच इथं खेळण्याचं मोठं स्टेडियम होऊ शकतं की जेणेकरून सगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी होऊ शकतात असं तुम्ही सुचवत आहेत। मंगेश ससाने आत्ता आपल्या सोबत आहे। तुम्ही या सगळ्या संदर्भात सातत्याने तुम्ही देखील पाठपुरावा केला, काही पत्र जलसंपदा विभागाला लिहिलेले आहेत। जलसंपदा विभागाचा हा करार या शेतकरी संघासोबत संपलेला असताना देखील का जलसंपदा विभाग पुढे येऊन ही जमीन त्यांच्या ताब्यात घेत नाहीयेत आणि या सगळ्या यामुळे काय नुकसान नेमकं काय झालेलं आहे सरकारचं? नाही, एकंदरीत आपण जर सर्वसामान्य नागरिक, कारण पुण्यामध्ये जलसंपदा विभागाच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत, कालवे आहेत, त्याच्या शेजारी जरा एखाद्याने गाय बांधली, जनावर बांधलं तर ते लगेच तिथं कारवाई करतात। इथं 2015ला हा करार संपलेला आहे। 150 एकर जागा आहे। 10 वर्ष झालं हा संघ इथं शेती करतोय, ऊस पिकवतोय। 3.5 ते 4 लाख रुपये 4 कोटी रुपये वर्षाचे इथं उत्पन्न घेतलं जाते, पण जलसंपदा विभागाने ही जागा अजून ताब्यात घेतलेली नाही। माहिती अधिकारात विचारलं तर टाळाटाळीची उत्तरं दिली जातात, माहिती आमच्याकडे नाही असं म्हणलं जातं। आणि म्हणूनच काय मग जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील, सहकारचे काही अधिकारी असतील आणि हे सगळे जे काही संघाचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी संगनमत करून त्यांचा जो उपविधी किंवा त्यांचं जी घटनामध्ये त्यांचे जे ऑब्जेक्टिव्स होते ते सोडून इथं काहीतरी वेगळे उद्योग चालू केलेत। ती जमीन भोगवटा वर्ग 1 करायची, मग ती जमीन त्या बिल्डरला डेव्हलपला द्यायची किंवा विकायची, अशा गोष्टी जर करत असतील, जर सरकारने एक सहानुभूतीसाठी एक शेतकऱ्यांसाठी ज्यांना अल्पभूधारक आहेत किंवा ज्यांना शेतीच नाही अशांच्या चरितार्थ चालण्यासाठी ही जागा दिलेली आहे। पण तुम्ही जर इथं याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करत असताल, ती जमिनीची विल्हेवाट लावत असताल, त्याच्यातनं लाखो करोडो रुपयाची मलाई खायचा प्रयत्न करत असताल, तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, कारण की ही जागा सरकारची म्हणजे आमचीच आहे, मग त्याचा जर असा तुम्ही दुरुपयोग करत असाल तर आम्ही नक्कीच त्याला विरोध करणार। त्यामुळं आम्ही या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यापासून कलेक्टर असेल, डिव्हिजनल कमिशनर असतील, सहकार मंत्री असतील, निबंधक असतील,
या सर्वांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे की ही जी सरकारी जागा आहे याचा असा अपहार करायचा, त्या बिल्डरच्या घशात घालायचं, हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. विशेष सर्वसाधारण सभा झाली, त्याच्यामध्ये ठराव झाले. मग आता तुम्ही वाट कशाची बघताय? जलसंपदा अधिकारी 10 वर्ष कशाची वाट बघतात ते? त्यामुळं आमचा त्यांच्यावर आरोप आहे की याच्यामध्ये जलसंपदा जे खडकवासला पाटबंधारे खात्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जे कोण जबाबदार अधिकारी असतील तर यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे. लवकरात लवकर याच्यावर आपण निर्णय घ्यावा, नाहीतर ह्या जमिनीचे तुकडे पडतील, अतिक्रमण होईल, कोण कोणाला विकून टाकेल आणि मग त्यानंतर बैल गेला आणि झोपा गेला असं व्हायला नको. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. काय नेमकं तुम्ही या सगळ्या संदर्भात काय चर्चा झाली? काही या सगळ्या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केला होता? काही बोल. मी लेखापरीक्षकचे अहवाल असं हे केलं होतं. अहवाल पूर्ण झाल्यानंतरही सगळा रिपोर्ट आल्यानंतरही कारवाई करीत नाही आहे, कारण की भ्रष्टाचार झाला आहे 53 कोटीचा. अहवाल पूर्ण सादर झालेले आहे, भुजबळ साहेबांनी अहवाल पूर्ण केलेले आहे, तरी 4 नंबरचे अवसरे साहेब 2.5 महिने झालेले अहवाल देऊन त्याच्यावर कारवाई करीत नाही आहे. दोषींबरोबर संगनमत करून पूर्ण त्यांच्या सहभाग करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या काळामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनाची 100% प्रशासनाला दखल घ्यायला लावू आणि ही जागा परत शासनाला कशी मिळेल आणि लोकहिताकरता कसा वापर होईल याकरता आम्ही रस्त्यावर उतरून प्रयत्न करू आणि ही जागा 100% शासनाला परत घेऊन चांगले लोकहिताचे उपक्रम राबवायला लावू. पण मग काय वाटतं या सगळ्या तुम्ही हे पण या सगळ्या याच्यामध्ये नुसतं जलसंपदा विभागाच्या अधिकारी कोणीतरी मोठं आहे यामध्ये असं वाटतं तुम्हाला या सगळ्या पाठीमागे? कारण की 150 एकर सरकारची जागा जी लीजवर घेतलेली आहे आणि ती जागा विक्रीसाठी स्पेशल GB घेतली जाते, ठराव केला जातोय, तर हे नक्कीच एवढी डेअरिंग कुठला तरी मोठा वरद असल्याशिवाय हे करणार नाही. मग याच्यामध्ये सहकारी विभागातले मग मोठ्या लेवलचे अधिकारी असू शकतात किंवा सरकारमधला एखादा कोणतरी मोठी शक्ती असणार की या जमिनीची, कारण की या जमिनीची आज व्हॅल्यू, फक्त जमिनीची व्हॅल्यू 2000 कोटी आहे, पण याच्यावर जर समजा एखादी टाउनशिप बनली तर त्याची आपण ते आकडे आपले डोळे विस्पारणारे असतील. त्यामुळं पुण्यासारख्या शहरामध्ये ॲमेनोराच्या जवळ 150 एकर जागा असणं म्हणजे ही एवढी मोठी लँड बँक पुण्यामध्ये असते कुणाची नाही आहे. त्यामुळे नक्कीच मोठी जी धेंडा आहेत यांचा याच्यावर डोळा असणार आणि हे याच्या माध्यमातून हे करत असणार. त्याला आमच्यासारख्या सुज्ञ नागरिकांचा त्याला विरोध आहे, कारण की याच्यामध्ये तुमच्या आमच्या किंवा इथले जे आता आम्ही आहोत सगळ्या, तर आमच्याच जे सगळे काही कुटुंब आहेत त्या सर्वांच्याच या जमिनी घेतलेल्या आहेत सरकारने. मग ज्यांच्या जमिनीत त्यांना देऊन टाकावे ना. तुम्हाला शेतीच करायला द्यायचे तर मग ज्या शेतकऱ्यांच्या घेतल्या त्यांना द्यावं, करार संपल्या तर, अशी आमची मागणी आहे. जलसंपदा विभागाशी तुम्ही काही बोललात का या सगळ्या संदर्भात? काही तुमचं पण झालं? या संदर्भात वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. फक्त आम्हाला आहे ना आश्वासन दिलं जातं आम्ही कारवाई करू, अद्याप कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये मोठे मोठे मंत्री त्यांना फोन करत असतील किंवा या लोकांना पाठीशी घालत असतील, त्यामुळेच कारवाई होत नाही असंच दिसून येत आहे. साहेब, तुम्ही देखील न्यायालयात या सगळ्या प्रकरणासंदर्भात गेलेला आहात किंवा जाणार, काय नेमकं आहे की हे सगळं? मुळात माझं याचं हे असं आहे की 1870 सालामध्ये महात्मा फुलेंनी खडकवासला धरण बांधलं. तो खडकवासल्याचा कालवा महात्मा फुलेंनी केला आणि त्यानंतर त्यांच्यावर अशी टीका झाली की जे अडवलेलं पाण्यामध्ये प्राण नसतो आणि त्याच्यावर त्या पाण्यामध्ये प्राण नसल्यामुळं ते शेतीला देणं योग्य नाही. त्यामुळं महात्मा फुलेंनी मांजरी येथे फुले नळी त्याला त्यावेळेस म्हणायचे, तर त्यांनी 200 एकर जागा खरेदी करून तिथं मळा पिकवला होता आणि तो भाजीपाला मुंबईला पुण्याला तो वाटला होता. आणि आम्हाला अशा बरेच जुनी लोक सांगतात की हीच ती जागा, ती नंतर सरकारी जमा झाली, नंतर मग ती कुळानुसार मग शेतकऱ्यांच्या नावावर झाली. मग हा महात्मा फुलेंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही जागा आहे. त्यामुळे या जागा अशी कोणत्या बिल्डरच्या ताब्यात जाऊ नये अशी आमची प्रामाणिक मत आहे. आणि या संदर्भात आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे, महात्मा फुलेंच्या जागेमध्ये समाजोपयोगी काहीतरी त्यांच्या नावाने व्हावं, इथले जे शेतकरी ज्यांच्या जागा गेल्या त्यांना तिथं रोजगार मिळावा, हॉस्पिटल यावे, इथं पब्लिक स्कूल व्हावे इथल्या ज्यांच्या जमिना होत्या त्यांच्यासाठी. हा आमचा एकदम प्रांजळ आमचा हेतू आहे याच्या मागं सगळा. तर
आपण या सगळ्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं ऐकलं, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं. ही जागा जी आहे ती अर्थात शेती करण्यासाठी, सामुदायिक शेती करण्यासाठी इथल्या या सुभाष सामुदायिक शेतकरी संघ यांना देण्यात आली होती, ज्या संघामध्ये एकूण 40 सभासद आहेत. आणि हा हेतू सरकारचा जरी उदात्त असला तरी देखील मात्र त्या काळानंतर म्हणजे पुढील काही काळानंतर करार संपल्यानंतर याच संघाने ही जमीन एका खाजगी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला, ठराव घेतला. तो मात्र कुठल्या अधिकाराने घेतला हा प्रश्न हे सगळे नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या संदर्भात सरकार असू दे किंवा जलसंपदा विभाग असू दे त्यांनी तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करावा. या ठिकाणी कुठलं तरी एक सामाजिक उपक्रम, कुठलाही एखादं हॉस्पिटल असू दे किंवा इतर काही उपक्रम या ठिकाणी राबवला जाऊ शकतो असं देखील इथले नागरिक सुचवत आहेत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये या जे काही लोकप्रतिनिधी आहेत, सरकार आहे, यामध्ये हस्तक्षेप करणार का, या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.